मित्रांनो, हा ट्रॅक्टरच मी शिफारस कशासाठी करायला तुम्हाला, कारण तर कंपनीनं मला काय पैसे दिले नाहीत की ह्याची शिफारस करायला, किंवा कंपनीचा कोणताही बी एजंट असो किंवा ॲडव्हर्टाईज असो कोणीही मला येऊन भेटलेलं नाही. तरी पण मी फक्त शेतकऱ्याच्या हितासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचे माझे मुख्य कारण आहे. कारण तर दिवसादिवस आपल्याला शेती यंत्रीकरणच करणं लागणार आहे शेतीचं. आता पहा, ऊसाची शेती म्हणलं की आपल्याला मध्ये सरी मारायची, सरी मारता वेळेस आपल्याला दोनदा बगला फोडायचे, आता तिसऱ्या बाहेरला पुन्हा रोटॅटर चालवायचं, आपलं रोटॅटर सरी मारायची, असे एका सरीत आपल्याला 3 वेळेस जाणं लागते. आणि आपण हा जर ट्रॅक्टरचा उपयोग केला तर आपल्याला फक्त ह्या कुपोटामुळं फक्त एक वेळेस मध्ये गेलं आपण रोटॅटर घेऊन, तर आपल्याला ती सरीत योग्य प्रकारे त्या सरी पाडण्यात आली. आणि याचं कारण म्हणजे पुन्हा फायदा जास्त आपला कशामुळे व्हायलाय की हार्वेस्टरमुळे आपल्याला ऊस तुटवलं. आपण हार्वेस्टर असल्यामुळं ऊसाचं कसं व्हायला माहिती का, 4.5 ते 5 फुट सरी राहिली. आणि ती सरी मग काय व्हायला, ह्या ट्रॅक्टरनं योग्य फुटली चालली, माती लागायली. आणि योग्य माती लागल्यामुळं मग काय व्हायले की ती हार्वेस्टरची मशीन आहे ती 4.5 ते 5 फुटा योग्य तिचं अंतर असल्यामुळं ती योग्य आपल्या सरीमध्ये बसून आपला ऊस टोटल तुटल्या चाललाय. जर आपण जर सरी बैलानं मारली तर ते काय होते माहितीये काय, सरीची माती बरोबर बैलाची माती बरोबर ऊसाच्या याच्यापर्यंत लागत नाही, रोपापर्यंत. आणि मग ते ऊस लोळवते, ऊस लोळला की काय होते, सरीमध्ये पण पडतो. आणि मग ते याचं उत्पादनामध्ये पण आपल्याला एकरी 2 टन आपले ऊस हार्वेस्टिंग करताना खराब होते, 100% आहे. माझ्या अनुभवानुसार मी सांगतो, प्रत्येकाचे अनुभव अलग अलग असतात शेतकऱ्यांचे. तर त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळाची पावले ओळखून आपल्याला कुबोटा ट्रॅक्टर असो किंवा इतर कंपनीचे पण 3 फुटे ट्रॅक्टर असो, आपल्याला हे घेणे शेतकऱ्याच्या गरजेचे आहेत. किती शेतकरी किंवा किती गावकरी लोक म्हणतात की ट्रॅक्टर फिटला पाहिजे. मित्रांनो, ट्रॅक्टर फिटल हे असं सोडून द्या, कारण तर प्रत्येक गावात 70, 80, 100 ट्रॅक्टरची संख्या झालेली आहे. त्याच्यामुळे ट्रॅक्टर फिटल हे असं तुम्ही डोक्यातून काढून टाका. ट्रॅक्टर फिटत नसते ह्या काळाला. ट्रॅक्टर कधी फिटतंय, आपल्या शेतातलं 1-1.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न वाढलं की ट्रॅक्टर फिटून जात असते. त्याच्यामुळं येणाऱ्या काळाची पावलं ओळखून आणि शेतीसाठी गरज म्हणून तुम्हाला आज यंत्रीकरणाकडे आपल्याला वळणच लागेल. शेती पोडू खात नाही हे डोक्यातून काढा. शेतीच आपल्याला करणंच लागणार आहे ना. हा, एवढंच आहे, शेतीत आपले मुलं शेतात जास्त येऊ देऊ नका. एक मुलगा ठेवा किंवा आपली कोणाकडून शेती करून घेण्याचा प्रयत्न करा. यंत्रात साहाय्याने 2 घंटे जरी शेतीत काम केलं तरी ही शेती हे काय माझ्या मतानं सहज आणि सोपी होईल असं मी आशा करतो. नाही होणार अशी मी तुम्हाला सांगू इच्छितो.